तर खाया कल्चर कॅफे आणि एकदम हायवे टच आहे, बघू शकता असं बघा. तेव्हा मुंबई गोवा हायवे. थालीपीठ तयार होतं, मस्त भारी बनवा, एकदम टेस्टी. पहिल्यांदाच खात आहे, म्हणजे मी थालीपीठ हे ऐकलंय भरपूर वेळा पण कधी खाल्लंय नाही, आज पहिल्यांदाच. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, भरपूर जणांचे कमेंट होते की माणगावचा दत्त मंदिरला जावा म्हणून, त्याचा एकदा व्लॉग बनवा म्हणून. तर आम्ही आता चाललो माणगावला दत्त मंदिरला, पण त्याच्या अगोदर कुडाळ पिंगुळी हायवेवरच आम्ही नाश्ता करणार आहोत. एक कॅफे आहे, म्हणजे त्याची रील मी भरपूर बघितलं, मग ठरवलं की त्या कॅफेत जायचा, नाश्ता करायचा आणि मग दत्त मंदिरला जायचा. तर पहिला कॅफेत जाणार, नाश्ता करणार, कॅफेचा सर्व तुमका मी दाखवणार आणि मग आपण जाऊया दत्त मंदिरात. तर म्हणजे आजचा व्हिडिओ मस्तच होणार, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि माझा आजचा कॅमेरामन नवीनच आहे, माझा मित्रच आहे सुमेध म्हणून, तो मी तुमका दाखवीनच. चला मंडळी, आजचा माझा कॅमेरामन माझा मित्र सुमेध कदम. आमची ओळख झाली आमची जिममध्ये. आम्ही ज्या जिमला जातोय त्या जिमला सुमेध असतात, तर संध्याकाळची आमची ओळख झाली. आणि तो माझे पहिले व्लॉग बघायचो ना, तू व्लॉग बघायचो तो, त्याच्यामुळे तो माका ओळखला. तर मग मी त्याला बोललो होते की असं असं कधी शूट असत तर येशील काय, तर तो बोललो केव्हाही सांग दादा, म्हणता मी येईन. ओके, थँक्यू. हा चल मंडळी, ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे आज फुल तयारी निश्चित इलेलो होय. अप्पर घेतलंय, म्हणजे जेव्हा गाडीवर असणार तेव्हा अप्पर घालणार, कारण ऊन भरपूरच आहे. आणि हेल्मेट पण आम्ही दोघांनी आणलो, सुमेधने पण आणले ना आणि मी पण आणलो. आम्ही आता ओरोसच्या जरा पुढे मुंबई गोवा हायवे, बाजूलाच पंधुरा आणि मग 10 मिनिटांनी कुडाळ. चला खाया तर खाया कल्चर कॅफे. मी 10 मिनिटातच येलो, म्हणजे कुडाळचो RSN फाटो हा, तिकडनं सर्व्हिस रोडने अहिला 5 मिनिटाच्या अंतरावरच हा. बघू शकता, खाया तर खाया कल्चर कॅफे आणि एकदम हायवे टच आहे, बघू शकता असं बघा. तेव्हा मुंबई गोवा हायवे एकदम हायवे टच आहे. चला बघूया आता, व्हाया तर खाया, काय हवं तर खाऊया. चला, भारीच वाटतं. तर म्हणजे बघू शकतास, खरोखर एकदम भारी वाटतं इल्यावर. तू पहिल्यांदाच इलं, तू पण पहिल्यांदाच? हो पहिल्यांदा. फक्त सुमेधला माहिती होता या खय, आता मला माहिती नव्हतं, मी फक्त रील बघलं होतं. पण सुमेधला ह्यो स्पॉट माहिती होतो, पण कधी इलो नव्हतो. पण खरोखर जसा व्हिडिओत हा तसाच सेम हा, भारी वाटते एक नंबर. बघूया ऑर्डर सकाळी अकाउंट. तर मंडळी, आम्ही आता इलो वया तर खाया या कॅफेत आणि बघू शकतास किती भारी आहे, मस्तच वाटतं आणि एकदम थंडगार वाटतं. बाकी पण इलेले होते, त्यांचा नाश्ता झालो करून. आणि मातीची भांडी पण आहेत, सर्व शोचे येतो. तर सुमेध बसलो हा, आता बघू, भूक पण आमका लागली आहे. वाजले आता 9:30 आणि मस्तच भारीच वाटतं, एक नंबर. काही चला ऑर्डर देऊया आणि मग तुमका मी कॅफे दाखवतोय. चला, त्यांना भूक लागली ना सुमेध? हो लागली भरपूर. सर आता आंबळ उसळ चटणी आहे, थालीपीठ आहे, लोणी डोसा, उत्तप्पा, उसळपाव, मिसळपाव
चहा कॉफी, कोल्ड कॉफी विथ टेन आईस्क्रीम आणि सरबत. ते भरपूर आहे काय काय. तू काय घेतं? मी आंबोळी चटणी. आंबोळी चटणी. ओके. आणि मी थालीपीठ घेते कारण मी कधी खाले नाही थालीपीठ, ऐकलंय भरपूर वेळा. पण मी आज थालीपीठचे आमचे 2 प्रकार असतात. एक रेग्युलर थालीपीठ असतं हां. आणि एक उपवासाचं थालीपीठ असतं. ते म्हणजे उपवासाचं असतं ते साबुदाण्यापासून बनलेलं असतं. हां, आणि रेग्युलर आपलं रेग्युलर सगळं कडधान्यांचं मिक्स. हां, मग ते रेग्युलर द्या कडधान्य द्या. मस्त आहे तिकडं बॉडीकडे हो होईल. तर मंडळी आम्ही ऑर्डर दिली आणि ही ऑर्डर दिल्यानंतर यांचं सर्व मेनू बनवतात. म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर हे बनवून घेतात असं विषय आहे. यांचा बनवलेला नसतात. जो कोणी येत तो ऑर्डर दिल्यानंतर मग बनवून घेतात. तर म्हणजे चला ऑर्डर दिली तोपर्यंत कॅफे बघूया. चला. भारीच काय तर केलेला जसा व्हिडिओ था तसाच सेम आहे. भारी वाटतं. पेट्या असल्यामुळे ना शांत वाटतं. यांची किचन रूम आहे, भारी केलेली आहे. किचन रूम बघा भारीच वाटतं. तो काय करता? थालीपीठ तयार होतं. मस्त भारी बनवा, एकदम टेस्टी. पहिल्यांदाच खात आहे. म्हणजे मी थालीपीठ हे ऐकलंय भरपूर वेळा पण कधी खाल्लंय नाही. आज पहिल्यांदाच खाणार आहे तुमच्याकडे. त्यामुळे व्यवस्थित सर्व भेटांच्या ह्याच्याला ना भारी वाटतं. भारीच आहे. हो ह्या सर्व विकू का? हे सगळं विकण्यासाठी आहे. हां, हां. ब्युटिक सिस्टीम आहे. हां हां म्हणजे सगळं जे काय आहे विकण्यासाठी गाडी फर्निचर म्हणा, हां. गाड्या म्हणा, हे जे फोटो साईज आहे ते जे आर्टला एक्झिबिशन झालेला पॉट आहे. हां हा हां हां. एक तिकडे एक तो आहे तो एक जे आर्टला एक्झिबिशन कुठचं झालेला. हे हे ना. हां काही ते वस्तू अँटी वगैरे पीस असतात. हां हां. म्हणजे सगळं बुटिक सिस्टम त्यावेळेस एक्सपेंड तुम्ही काही ना काही तुम्हाला इथे चेंजेस दिसणार बरोबर काही ना बरोबर काही. हे सगळं विकण्यासाठी असलं बरोबर बरोबर. आणि कसं स्लो फूड कन्सेप्ट ठेवलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही याल हां. जरी असेल तुम्हाला इथे बनवलं केलं जाईल. बरोबर बरोबर. ठेवलेलं आहे. आमच्या सरळ सांगतो स्लो फूड कन्सेप्ट म्हणजे येताना तुम्ही तो रिलॅक्स मध्ये बरोबर. नाही नाही हई माणूस इल्यानंतर रिलॅक्सच होणार. एकदम भारी वाटणार. आणि असं नाही की तो गडबडीत येणार. तो मनात मरू दे, मस्त आरामात बसूया आणि केव्हा ती येऊ दे ऑर्डर असं म्हणेल. गडबड असेल तर आम्ही कॅफेचा नंबर देतो. बरोबर बरोबर. तुम्ही अर्ध्यावर आला बाबा एक 10 मिनिटं आम्हाला यायचं आहे तुम्ही असं सगळं सिस्टम ठेवलेली आहे. ओके ओके. आणि प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज. ओके. फक्त आता सध्या जेवणाचं नाही ना? नाही सध्या एलपीजी चे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे जेवणाचं आता सुरू नाही केलं रेग्युलर. ओके ओके. चालेल. नाही मस्त वाटतं. एकदम शांत वाटतं. रिलॅक्स असं वाटतं बसूनच राहायचं. पावसात पण चालू असणार? हो चालू असतं. पावसात आणि भारी वाटत ना? वेगळं असतं वातावरण थोडं. आणि हे कसं तुम्हाला 2 वेळा बघायचं आहे. एक संध्याकाळचं ॲम्बियन्स जरा वेगळा असतो लाईट्सचा वगैरे. हां त्याच्यामुळे हे 2 वेळा बघायचं तुम्हाला. सकाळचा एक ॲम्बियन्स, संध्याकाळ 6:30 नंतर एक ॲम्बियन्स. हां हां 4 ते आता आमचं कसं सकाळी 8 ते दुपारी 2, 2 ते 4 आमचं बंद असतं लंच टाईम असतं. हां. संध्याकाळी 4 ते 8 असतं. 4 ते 8. बरं हेच नाश्ता? हो ब्रेकफास्ट. ओके ओके. जेवणाचा होय तेव्हा येतो नक्की परत. चालेल हां? नंतर घेऊन ठेवा आहे. हां हां हां. तुम्ही कॉल जर कधी असा फोन करा तुमचा येऊचा आदल्या दिवशी तरी कॉल केला. यायचो 4-5 जण जेव. चालेल ऑर्डर ॲडजस्ट झालं तर आम्ही बनवून देतो. चालेल चालेल. ओके. तर मंडळी चला हे असे सर्व वस्तू विकूक ठेवलेले आहेत. आणि आमचं नाश्ता पण इलेलो हा थालीपीठ. भारीच काही तर दिसता. चल सुमित रेमटाक सुरुवात कर. तर मंडळी चला आता आम्ही नाश्त्याक सुरुवात करतो. सुमितचं पहिलो मान आणि मग मी नाश्ता करणार. तेच सांगा ती कशी आहे. मस्त. ओके ना? ओके. ओके बघू शकतास आंबोळी आणि चटणी आणि माझी थालीपीठ आणि दही आवडतं. दही म्हणजे चला मी आता नाश्ता करतोय. चला थालीपीठ खाऊया. अरे भरपूर आहे. 2 तू खायचे नाही? थोडं खा नंतर. तेवढं काय माता नको. बघते जरा टेस्ट करून. आम्ही पहिल्यांदाच खाते थालीपीठ.
भारी आहे. तुका पण घ्या नंतर हो टेस्ट कर. तर मंडळी चला नाश्ता झालो आमचं मस्तपैकी भारीच नाश्ता झालो. तुम्ही झालो ना? हो झालं झालं आवडलं ना? हो नक्की. मस्त मस्त. ओके तर मंडळी चला आता आम्ही निघतो दत्त मंदिरात मानगावला. चला चलो. मंडळी चला आम्ही आता चलतो मंदिरात जाऊ. आणि हो कोणतरी मोठं व्लॉगर दिलेलं दिसता. शूट बीट आहे ना सर्व तरी होतो. आम्ही आपले गावठी व्लॉगर काय रे. हो हो आम्ही पण घेणार आहे. मी पण बघू मस्तपैकी रॉयल एनफिल्ड असं जॅकेट बिकेट त्याच्यासारखे जरा घालून असे बॅग बिग लावायचा. मग कोणतरी मनात मोठं व्लॉगर येईल. हो. गाडी जरा गाडी येतं. तर म्हणजे थालीपीठ आणि दही होता तर 100 रुपये रेट होतो. आणि आंबोळी आणि चटणीचे 70 रुपये असे रेट होते. म्हणजे 170 रुपये बिल झाला. तर म्हणजे चला आम्ही आता जातो दत्त मंदिरात. तर मंडळी आम्ही आता कुडाळवरनं गेलो आणि आता धाराप तिट्यावर थांबलो पाणी घेऊसाठी. आणि इथून मग हे लेफ्ट मारून पुढे मानगाव दत्त मंदिर. चौकशी केलं तर ते बोलले 5 किलोमीटर बरोबर. ठीक आहे. पाणी नाश्ता केलं तर आम्ही पाणी नाही पिलो होतो. मग आता जरा ताण लागली पाणी पिणार आणि निघणार. कारण ऊन पण भरपूर आहे. बरं आला जॅकेट घालून गेलो येतो. तर म्हणजे मी ओरस पोलीस स्टेशनला जेव्हा ड्युटीवर होतो आहे म्हणजे 7-8 वर्षापूर्वी तेव्हा मी एकदा दत्त मंदिरात दिलं होतं. तेव्हा बरोबर दत्त जयंतीच होती. त्याच दिवशी आम्ही दर्शनं केलं होतं. त्यानंतर मग आता लई वर्षांनी मी आज येतो आहे. गरम होता काय काय लई गरम होता. हो तर म्हणजे चला 5 किलोमीटरचा आपण जाऊया. चला मानगावला येलो आम्ही. पेट्रोल भरलं कारण हायवेवर खरंच पेट्रोल नव्हतं. ओरोसला पण नव्हतं. आम्ही आता कुडाळला पण बघितलं. कुडाळला पण पेट्रोल नव्हता. तर म्हणलं आता दिसला तर म्हणलं टाकी फुल केलं. कारण आपल्या जिल्ह्यात पेट्रोलचं जाम तुटवडो हा. भरपूर कमी येतं पेट्रोल. तर म्हणजे चला जाऊया आता दत्त मंदिरात. मंडळी इलो आम्ही मानगावला दत्त मंदिरात. आणि येताना मस्त साळगाव मानगाव निसर्ग संपन्न असे गावात व्ह्यू खूप भारीच वाटलं. काय एकदम मस्त वाटत होता येताना. एकदम हिरवागार सर्व. दर्शन घेतो. तर मंडळी चला दर्शन झाला आणि आता आम्ही थोडा वेळ बसणार आणि मग निघणार.
ज्यावेळेस 7-8 वर्षापूर्वी तर दत्त जयंती होती, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. तेव्हा एवढा काय वाटला नव्हता मोठा काय, पण आता जबरदस्त मोठा वाटतं, कारण तेव्हा गर्दी असल्यामुळे एवढा काय लक्षात येला नव्हता. पण जबरदस्त मोठा मंदिर हा. आमच्या जिल्ह्यात सर्वजण येऊन गेले असणार आहे मंदिरात. श्री गुरुदेव दत्त. मंदिर मस्त भारीच वाटतं, एकदम शांत, एकदम जुन्या पद्धतीत मंदिर हा. दगड बिगड मस्त वाटतं. आणि लाकडी खांब पण हा. ते वाचूया जरा. लाकडी खांब श्री वासुदेवानंद सरस्वती केंद्र स्वामी. मंडळी चला, दर्शन झाला. लाकडी खांब का मिठी पण मारलो. भूत पिशाच बाधा वगैरे काय असतात तर दोष निघून जाता. तू मारलं ना? हो. ओके, मी पण मारले. काय भूतभीत आमका काय धरलेले असतात तर सर्व बाधा निघून जातील. तर हिलाच मंदिरात नक्की लाकडी काम का मिठी मारा आणि सर्व भूत पिशाच बाधा सर्व हे करून टाका. तर बघू शकता मंदिर. श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी चला, मस्तच दर्शन झाला, प्रसन्न वाटलं मन. आणि आता आम्ही निघतो. आता वाजले जवळजवळ 12-12:30 वाजले. आता आमका पोचूक अर्धा तास तरी लागत काय रे? हो. पोरसला जाऊ अर्धा तास लागत. आणि मगाशी आम्ही इलो होतो झारा तिट्यावरून आत इलो होतो ना. हो. आणि आता जाताना शॉर्टकट जाऊया. एक रोड वाटतं काहीतरी हो. मानगाव तिथे हो. माहिती आहे? हो माहिती तर आहे. त्या रोडने आम्ही आता माहिती आहे ना, हो. त्या रोडने आम्ही आता साळगाव ना, साळगाव म्हणतात ते. तर चालत मग साळगाव मार्गे आम्ही आता जात आहोत. तर मंडळी चला, श्री गुरुदेव दत्त. चलो. कृपा हरी दत्त.